नाशिकला येऊन आमच्या प्रवासाचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि यावेळी आम्ही निघालो पंचवटीकडे। नाव ऐकलं की साधं शहर वाटतं, पण खरं म्हणजे इथे दडलाय संपूर्ण रामायणाचा इतिहास। राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासातील सर्वाधिक काळ म्हणजे सुमारे 14 वर्षांपैकी 11 ते 12 वर्ष इथे घालवली आहेत। नमस्कार मित्रांनो, मी आहे वैभव, निसर्ग भक्ती आणि थोडा थरार शोधणारा एक साधा ट्रॅव्हलर। रूम पासून अगदी वॉकिंग डिस्टन्स वरती असणाऱ्या सप्तशृंगी देवीचे दर्शन झाले। तिथून थोडे पुढे गेल्यावरती एका वडाच्या झाडाखाली दर्शनासाठी लाईन लागली होती। आम्ही पण लाईन मध्ये घुसलो। आत गेल्यावर समजलं की ही तर सीता गुफा आहे। सीता गुफा म्हणजे ती गुफा जिथे सीता माता राहत होती असं मानलं जातं। मंदिरात प्रवेश करतानाच एक लाकडाचा खांब दिसतो, त्यावर काही अक्षर कोरलेली दिसतात। आतल्या बाजूला गेल्यावर समजलं ही गुफा खूपच अरुंद आहे। आत जाताना डोकं झुकवून वाकून जावं लागतं। आमच्यापैकी कोणीच लठ्ठ नसल्यामुळे आम्ही अलगद गुफेमध्ये शिरलो। सीता गुफा भेट देणं खरंच खूप भारी एक्सपिरियन्स होता। गुफा अरुंद, इतिहास जिवंत आणि थोडासा थरारही होता। या छोट्या गुफेत जाणं म्हणजे फक्त दर्शन नाही, तर रामायणाचा अनुभव प्रत्यक्षात अनुभवण्यासारखाच आहे। इथे येताना थोडं काळजीनेच या, नाहीतर डोकं फुटल्याशिवाय राहणार नाही। मंदिराच्या बाहेर पडताच समोरच 1-1 रुपया देऊन रामायणाचं एक्झिबिशन लागलं होतं। बाहेर पडताच हे रिक्षावाले काका बोलले, तुम्हाला 30-30 रुपयामध्ये हे 11 ठिकाणं पाहायला मिळतील। त्यांना बोललो त्याआधी आम्ही काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन आलो। काळाराम मंदिर हे मंदिर 1772 साली सरदार रंगराव ओडेकर यांनी बांधले। हे मंदिर बांधण्यासाठी काळा दगड म्हणजे बेसॉल्ट खडकाचा वापर केलेला आहे, म्हणून याला काळाराम मंदिर असं नाव आहे। मंदिराच्या भोवती 96 खांब आहेत। प्रत्येक खांब अतिशय सुंदर कोरीव कामाने सजवलेला आहे। काळाराम मंदिर हे समाज सुधारणेचं केंद्र होतं। महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इथून अस्पृश्यतेविरोधी आंदोलन सुरू केलं। 1930 साली डॉक्टर आंबेडकरांनी मंदिर प्रवेश चळवळ इथेच केली होती। फिरून फिरून खूप भूक लागल्यामुळे जवळच्याच एका हॉटेलमध्ये घुसलो। मी नाशिकची फेमस मिसळ मागवली आणि मयूर साहिलने व्हेज बिर्याणी। त्यानंतर तपोवन दर्शन आणि संध्याकाळी गोदावरी आरतीचा एक्सपिरियन्स खूपच भन्नाट होता। ते संपूर्ण दाखवतो पुढच्या भागात। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला फॉलो करा।